बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय बीड हेच आहे, जसे की प्रतिमेतील माहितीमध्ये जिल्हा बीड, मुख्यालय बीड असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 2. बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ. आन्सर 310693. प्रतिमेतील माहितीनुसार बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ मॅथ BF 10,693 चौकी मी आहे. 3. बीड जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 211. बीड जिल्ह्यात एकूण मॅथ BF 11 तालुके आहेत, जे प्रतिमेतील तालुके 11 या शीर्षकाखाली सूचीबद्ध आहेत. 4. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापले आहे. आन्सर 435. आन्सर 1-2-6 जून 1999. वडवणी व शिरूर कासार हे 2 नवीन तालुके मॅथ BF 26 जून 1999 पासून अस्तित्वात आले आहेत. आन्सर 3-6. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण मॅथ BF 6 जिल्ह्यांच्या सीमा एकवटलेल्या आहेत. 7. मांजरसुगाहून कडे जाताना पालीघाट लागतो. आन्सर 2. बीड. मांजरसुगाहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. 8. ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. आन्सर 1. गोदावरी. गोदावरी ही बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे, जी प्रतिमेतील माहितीमध्ये प्रमुख नद्या गोदावरी, मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा, सीना, रेना अशा प्रकारे सूचीबद्ध आहे. आन्सर 4-3-5. एक्सप्लेनेशन. बीड जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 3.5% क्षेत्र व्यापले आहे, जैसा की विकल्प 4 में दिया गया है. आन्सर 4 यापैकी सर्वच. गोदावरी नदी बीड जिल्ह्यातून वाहते. दिलेल्या पर्यायांपैकी गेवराई, माजलगाव आणि परळी या तिन्ही तालुक्यांतून गोदावरी नदी वाहत असल्याने योग्य पर्याय यापैकी सर्वच हा आहे. 10. ही नदी चिंचोली टेकड्यातून उगम पावते. आन्सर 3. सिंदफणा. सिंदफणा नदी चिंचोली टेकड्यांमध्ये उगम पावते आणि ती गोदावरी नदीची उपनदी आहे. 11. ही नदी जिल्ह्याच्या मध्यभागातील डोंगराळ भागात वाघेराजवळ उगम पावते. आन्सर 3. बिंदुसरा. बिंदुसरा नदी बीड जिल्ह्याच्या मध्यभागातील डोंगराळ भागात वाघेराजवळ उगम पावते. 12. ही नदी नेकनूरजवळ उगम पावते. आन्सर 3. कुंडलिका. कुंडलिका नदी बीड जिल्ह्यातील नेकनूरजवळ उगम पावते. 13. सरस्वती व वाण या नद्या बीड जिल्ह्याच्या डोंगरात उगम पावतात. आन्सर 1. बालाघाट. सरस्वती व वाण या नद्या बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावतात. 14. बीड जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे आहे. आन्सर 3. उष्ण व कोरडे. बीड जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण आणि कोरडे असते. 15. बीड जिल्ह्यात बालाघाटाच्या डोंगराळ भागात हवामान असते. आन्सर 3. थंड. बालाघाटच्या डोंगराळ भागात उंचीमुळे हवामान तुलनेने थंड असते. 16. बीड जिल्ह्यात या तालुक्यात पाऊस जास्त पडतो. आन्सर 4 यापैकी सर्वच. आंबेजोगाई, केज, परळी, धारूर आणि माजलगाव या सर्व तालुक्यांत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडतो, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी सर्वच तालुक्यांत पाऊस पडतो हे योग्य आहे. 17. नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे. आन्सर 2. मयूर. नायगाव मयूर मोर अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. 18. बिंदुसराजवळ आहे. आन्सर 2. शांतीवन. बिंदुसरा नदीच्या काठावर शांतीवन हे ठिकाण आहे. 19. बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर येथे धरण आहे. आन्सर 2. घाटनंद. आन्सर 3. माजलगाव. सिंदफणा नदीवर माजलगाव येथे धरण आहे, जे बीड जिल्ह्यात आहे.
आन्सर 4 यापैकी नाही. मांजरा धरण हे लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. हे प्रामुख्याने लातूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत आहे. मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात होतो. 21 बीड जिल्ह्यात तालुक्यात मेहकरी, कडा, काबळी व रुटी ही धरणे आहेत. आन्सर 1 केज. एक्सप्लेनेशन. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांजरा नदीवर मोठे धरण आहे, ज्याला मांजरा धरण किंवा धनगरवाडी धरण असेही म्हणतात. हे धरण बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे जलस्रोत आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात मेहेकरी, कडा, काबळी व रुटी ही धरणे आहेत. 22 सिंदफणा धरण. आन्सर 1 शिरूर कासार. बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार तालुक्यात सिंदफणा धरण आहे. 23 बिंदुसरा धरण. आन्सर 1 बीड. बीड तालुक्यात बिंदुसरा नदीवर धरण आहे. आन्सर 1 परळी. येथे कोळसा वापरून पाण्याचा वाफ करतात आणि वाफेच्या शक्तीवर वीज निर्माण करतात. हे ठिकाण परळी आहे. 25 मराठवाड्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र. आन्सर 1 परळी. परळी येथे मराठवाड्यात औष्णिक वीजनिर्मितीचे हे एकमेव केंद्र आहे. 26 बीड जिल्ह्याला वीजपुरवठा करणारे केंद्र. आन्सर 1 परळी. परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बीड जिल्ह्याला व इतर काही जिल्ह्यांना वीजपुरवठा होतो. एआय रिस्पॉन्स. भिल जमातीचे लोक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. बीड जिल्ह्यात केज, गेवराई, आष्टी आणि माजलगाव या सर्व तालुक्यांमध्ये भिल लोक कमी जास्त प्रमाणात राहतात. 28 बीड जिल्ह्यात हे लोक थोड्या प्रमाणात राहतात. आन्सर 4 यापैकी सर्व. बीड जिल्ह्यात वडार, कैकाडी आणि पारधी या तिन्ही जमातींचे लोक कमी प्रमाणात राहतात. 29 बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर हे होय. आन्सर 2 अंबेजोगाई. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर बीड हेच आहे, कारण बीड हे जिल्ह्याचे मुख्यालय देखील आहे. भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्हीनुसार बीड हे जिल्ह्यातील इतर शहरांपेक्षा मोठे शहर आहे. आन्सर 2 बीड. बीड शहरात अंकालेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. 31 पीर बालाशाह व मनसूर शाह यांचा दर्गा. आन्सर 3 बीड. बीड शहरात पीर बालाशाह व मनसूर शाह यांचा दर्गा असून दरवर्षी मोठे उरूस भरतात. 32 दूरदर्शन व आकाशवाणी केंद्र. आन्सर 4 बीड. बीड शहरात दूरदर्शन व आकाशवाणी केंद्र आहे. 33 तालुक्याचे मुख्य ठिकाण व जोगाईचे मंदिर. आन्सर 2 आंबेजोगाई. आंबेजोगाई हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तेथील योगेश्वरी देवीच्या मंदिरामुळे जोगाईचे मंदिर हे नाव पडले आहे. 34 खोलेश्वराचे मंदिर. आन्सर 3 आंबेजोगाई. आंबेजोगाई येथे खोलेश्वराचे मंदिर आहे. 35 कवी मुकुंदराजांची समाधी. आन्सर 2 आंबेजोगाई. आंबेजोगाई जवळच डोंगराच्या कपारीत कवी मुकुंदराजांची समाधी आहे. 36 दासोपतांची समाधी. आन्सर 2 आंबेजोगाई. आंबेजोगाई येथे दासोपतांची समाधी आहे.
37 थोर संत कवी. आन्सर 1 दासोपंत. दासोपंत हे मराठी भाषेचे थोर संत कवी होते. 38 परळी वैजनाथ. एक्सप्लेनेशन. परळी वैजनाथ येथील मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार देशभरात भगवान शिवाला समर्पित 12 पवित्र ज्योतिर्लिंग मंदिरे आहेत. आन्सर 2 धारूर. धारूर येथे डोंगरी किल्ला आहे. 40 येथून काही अंतरावर असलेल्या सौताडा येथे आन्सर 2 पाटोदा. सौताडा येथील धबधबा पाटोदा तालुक्यापासून काही अंतरावर आहे. हा धबधबा सुमारे 100 मीटर उंचीचा असून प्रेक्षणीय आहे. आन्सर 3 केज. 42 येथे महादेवाचे सुंदर दगडी मंदिर असून खुदाबक्ष पीराचा दर्गा आहे. आन्सर 2 धारूर. 43 येथे कपिलधार नावाचा धबधबा असून मन्मथ स्वामींची समाधी आहे. आन्सर शहाबुखारी यांचा दर्गा आष्टी येथे आहे. उत्तर 4 नवगण राजुरी. प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी 9 गणेश असलेले मोठे गणेश मंदिर आहे. योग्य पर्याय म्हणजे नवगण राजुरी. 46 गोदावरीच्या काठावरील शनी मंदिराचे स्थान. उत्तर 1 राक्षसभुवन. प्रश्न गोदावरी नदीच्या काठावरील त्या जागेचा आहे जिथे शनिदेवाचे मोठे मंदिर असते आणि अश्विनी अमावस्येला मोठी जत्रा भरते. योग्य पर्याय म्हणजे राक्षसभुवन. 47 मोमिनाबाद नावाचे ऐतिहासिक शहर. उत्तर 1 अंबेजोगाई. प्रश्न असा आहे की कोणत्या ऐतिहासिक शहराचे नाव मोमिनाबाद होते. योग्य पर्याय म्हणजे अंबेजोगाई. 48 बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. उत्तर 3222. प्रश्नात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक मादलमोही पडसिंगी माजलगाव मार्ग विचारला आहे. योग्य पर्याय 222 आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल. आन्सर 3 7 5 6 9. The total area क्षेत्रफळ of the Dharshif district is given as 7569 चौरस किलोमीटर. दोन धाराशिव जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळ. पूर्णविराम. ऐवढे आहेत.
आन्सर 3, 7, 5, 6, 9. धाराशिव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 7569 चौकी.मी आहे. 3. एवढे आहेत. धाराशिव जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 2, 8. धाराशिव जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत, ज्यात धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा, परांडा, भूम, वाशी आणि लोहारा यांचा समावेश आहे. 4. धाराशिव जिल्ह्यात लोहारा व वाशी हे 2 नवीन तालुके पासून अस्तित्वात आले आहेत. आन्सर 1-2-6 जून 1999. लोहारा व वाशी हे 2 नवीन तालुके जून 26, 1999 पासून अस्तित्वात आले आहेत. 5. प्राकृतिक रचनेनुसार धाराशिव जिल्ह्याचे हे विभाग आहेत. आन्सर 4. यापैकी सर्वच. प्राकृतिक रचनेनुसार धाराशिव जिल्ह्याचे बालाघाट पठारांचा प्रदेश, भीमा नदीचे खोरे आणि सीना नदीचे खोरे हे सर्व विभाग आहेत. 6. धाराशिव जिल्ह्यात या मोठ्या नद्या आहेत. आन्सर 1. मांजरा व सीना. धाराशिव जिल्ह्यात मांजरा व सीना या मोठ्या नद्या आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3. धाराशिव. धाराशिव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय हे धाराशिव शहर आहे. आन्सर 3. बोरी. 9. धाराशिव जिल्ह्यातील बोरी ही नदीची उपनदी आहे. आन्सर 3. भीमा. 10. ही नदी देवबेट टेकडीवर उगम पावते. आन्सर 4. बेनीथोरा. 11. ही नदी परांडा तालुक्याच्या सीमेवरून वाहते. आन्सर 4. सीना. 12. धाराशिव जिल्ह्यात ही भीमेची उपनदी होय. आन्सर 1. बोरी व सीना. 13. धाराशिव जिल्ह्याचे हवामान आहे. आन्सर 3. उष्ण व कोरडे. 14. धाराशिव जिल्ह्यात वने आहेत. आन्सर 1. विरळ. 15. धाराशिव जिल्ह्यात या तालुक्यात वने आहेत. आन्सर 3. धाराशिव व परांडा. 16. धाराशिव जिल्ह्यातील वनांत वृक्ष आढळतात. आन्सर 4. यापैकी सर्वच. 17. धाराशिव जिल्ह्यातील वनांत प्राणी आढळतात. आन्सर 4. यापैकी सर्वच. 18. तुळजापूर ते येरमाळा डोंगरावर वृक्षांची लागवड केली आहे वनीकरण योजनेखाली. आन्सर वृक्षांची. AI responses may include mistakes. Answer. आन्सर 4. यापैकी सर्वच. धाराशिव जिल्ह्यातील वनांमध्ये हरिण व रानडुक्कर, माकड व वानर आणि कोल्हा व लांडगा हे सर्व प्राणी आढळतात. 18. तुळजापूर ते येरमाळा डोंगरावर वृक्षांची लागवड केली आहे वनीकरण योजनेखाली. आन्सर 1. तुळजाई, येडाई. तुळजापूर ते येरमाळा डोंगरावर तुळजाई, येडाई वनीकरण योजनेखाली वृक्षांची लागवड केली आहे. 19. तालुक्यात भारती, भरोबा, हरणी तलाव आहेत. आन्सर 2. तुळजापूर. तुळजापूर तालुक्यात भारती, भरोबा, हरणी तलाव आहेत. 20. तालुक्यात रामगंगा व बाणगंगा ही धरणे आहेत. आन्सर 3. भूम. स्पष्टीकरण रामगंगा आणि बाणगंगा ही धरणे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात आहेत. 21. खेडेश्वर, चांदणी व खासापूर धरणे. आन्सर 2. परांडा. स्पष्टीकरण खेडेश्वर, चांदणी आणि खासापूर ही धरणे धाराशिव जिल्ह्यातील परांडा आन्सर 2. परांडा. रायगव्हाण धरण परांडा तालुक्यात आहे. 23. कुरनूर, खंडाळा, हरणी ही धरणे तालुक्यात आहेत. आन्सर 1. तुळजापूर. कुरनूर, खंडाळा, हरणी ही धरणे तुळजापूर तालुक्यात आहेत. 24. जोड्या लावा. आन्सर 1.
अ 2 ब 3 क 4 ड परांडा चांदणी कळंब रायगव्हाण उमरगा जळापूर आणि भूम रामगंगा. AI responses may include mistakes. लातूर कुर्दुवाडी हा लोहमार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातो. 26 जवळ कोरीव लेणी असून त्यात विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. आन्सर 1 धाराशिव. धाराशिव जवळ कोरीव लेणी असून त्यात विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. 27 या शहरातून भोगावती नदी वाहते. लातूर कुर्दुवाडी हा लोहमार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातो. 26 जवळ कोरीव लेणी असून त्यात विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. आन्सर 1 धाराशिव. धाराशिव जवळ कोरीव लेणी असून त्यात विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. 27 या शहरातून भोगावती नदी वाहते. आन्सर 2 धाराशिव. येथे हजरत खाजा शमसुद्दीन गाजीचा दर्गा आहे. 29 येथे तंत्रनिकेतन अभियांत्रिकी व आयुर्वेद महाविद्यालय आहे. आन्सर 1 धाराशिव. येथे तंत्रनिकेतन अभियांत्रिकी व आयुर्वेद महाविद्यालय आहे. 30 येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र आहे. आन्सर 1 धाराशिव. येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र आहे. 31 येथे बौद्ध काळातील मोठा स्तूप आहे. आन्सर 1 तेर. तेर येथे बौद्ध काळातील मोठा स्तूप आहे. 32 हे इतिहास प्रसिद्ध गाव असून येथे पुराणवस्तू संग्रहालय आहे. आन्सर 1 तेर. तेर हे इतिहास प्रसिद्ध गाव असून येथे पुराणवस्तू संग्रहालय आहे. 33 हे संत गोरोबा कुंभार यांचे गाव असून दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. आन्सर 1 तेर. तेर हे संत गोरोबा कुंभार यांचे गाव असून दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. 34 येथून जवळच रामलिंग मंदिर व दुर्गादेवी मंदिर असून रामलिंग उंचावर असल्याने येथील हवा थंड असते. आन्सर 2 येडशी. येडशी येथून जवळच रामलिंग मंदिर व दुर्गादेवी मंदिर असून रामलिंग उंचावर असल्याने येथील हवा थंड असते. 35 जवळच पावसाळ्यात अनेक सुंदर धबधबे व मोरांचे थवे येथे पाहावयास मिळतात. आन्सर 2 येडशी. येडशी जवळच पावसाळ्यात अनेक सुंदर धबधबे व मोरांचे थवे येथे पाहावयास मिळतात. 36 येथे तुळजाभवानीचे मंदिर असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. आन्सर 3 तुळजापूर. तुळजापूर येथे तुळजाभवानीचे मंदिर असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. 37 येथील भवानी माता महाराष्ट्राचे कुलदैवत असल्यामुळे लाखो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात. आन्सर 1 तुळजापूर. तुळजापूर येथील भवानी माता महाराष्ट्राचे कुलदैवत असल्यामुळे लाखो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात. 38 येथे कल्याण स्वामींचा मठ असून या परिसरातील ख्वाजा बहुद्दीन साहेबांच्या दर्याचा उरूस दरवर्षी भरतो. आन्सर 1 सोनारी. सोनारी येथे कल्याण स्वामींचा मठ असून या परिसरातील ख्वाजा बहुद्दीन साहेबांच्या दर्याचा उरूस दरवर्षी भरतो. 39 हे तालुक्याचे मुख्य ठिकाण वाणगंगेच्या काठावर आहे. आन्सर 1 भूम. भूम हे तालुक्याचे मुख्य ठिकाण वाणगंगेच्या काठावर आहे. 40 येथे टेकडीवर अलम प्रभूचे मंदिर असून येथे एक जुना वाडा आहे. आन्सर 1 तेर. तेर येथे टेकडीवर अलम प्रभूचे मंदिर असून येथे एक जुना वाडा आहे. 41 जाफरल्ली तहसीलवार यांचा दर्गा आहे. येथे मोठा बाजार भरत असून येथे सय्यद. आन्सर 3 कळंब. कळंब येथे जाफरल्ली तहसीलवार यांचा दर्गा आहे. 42 जोड्या लावा. आन्सर
1 अ 2 ब 3 क 4 ड बौद्ध काळातील स्तूप तेर तांदूळ संशोधन केंद्र नळदुर्ग जैनांचे तीर्थक्षेत्र कुंथलगिरी आणि शमसुद्दीन दर्गा धाराशिव 43 रोजी भूकंपाचा सर्वाधिक तडाखा धाराशिव जिल्ह्यात सास्तूर या गावाला बसला. आन्सर 230 सप्टेंबर 1993 सप्टेंबर 30 1993 रोजी भूकंपाचा सर्वाधिक तडाखा धाराशिव जिल्ह्यात सास्तूर या गावाला बसला. 44 उस्मानाबादचे धाराशिव असे अधिकृत नामांतर ला झाले. आन्सर 12023 उस्मानाबादचे धाराशिव असे अधिकृत नामांतर 2023 झाले. 45 येथे श्री रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय आहे. आन्सर 1 तेर तेर येथे श्री रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय आहे. 46 धाराशिवी उस्मानाबादी ही भारतात प्रसिद्ध आहे. आन्सर 1 शेळी धाराशिवी उस्मानाबादी शेळी ही भारतात प्रसिद्ध आहे. 1 पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय. आन्सर 1 पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण पुणे होय. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check. तीन पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ. आन्सर 315,643 पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,643 कि.मी. एवढे आहे. 4 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय. आन्सर 2 पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक आन्सर 215,643 पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ मॅथ BF 15,643 कि.मी. एवढे आहे. हा प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित संकल्पनात्मक गृहपाठ समस्या आहे ज्यासाठी थेट तथ्य आठवणे आवश्यक आहे. आन्सर 414 पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. आन्सर 215,643 कि.मी. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ टेक्स्ट 15,643 कि.मी. एवढे आहे. 4 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय. आन्सर 2 पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे. 5 शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक सेंट्रल बिल्डिंग. आन्सर 1 पुणे येथे आहे. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे आहे. 6 संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य सेंट्रल बिल्डिंग. आन्सर 1 पुणे येथे आहे. संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे आहे. 7 संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय. आन्सर 1 पुणे येथे आहे. संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय पुणे येथे आहे. 8 पणन संचालक महाराष्ट्र राज्य. आन्सर 2 पुणे येथे आहे. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे येथे आहे. 9 संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य. आन्सर 3 पुणे येथे आहे. संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे येथे आहे. 10 संचालक शासकीय परीक्षा मंडळ.
आन्सर 3 पुणे येथे आहे. संचालक शासकीय परीक्षा मंडळ पुणे येथे आहे. 11 संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कार्यालय. आन्सर 1 पुणे येथे आहे. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कार्यालय पुणे येथे आहे. 12 व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय. आन्सर 3 पुणे येथे आहे. व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय पुणे येथे आहे. 13 अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ. आन्सर 2 पुणे येथे आहे. अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे. प्रसार पातळी 1 10 संचालक शासकीय परीक्षा मंडळ येथे आहे. संचालक शासकीय परीक्षा मंडळ यहाई मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक. आन्सर 3 पुणे. शासकीय परीक्षा मंडळाचे कार्यालय पुणे येथे आहे. 11 संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कार्यालय येथे आहे. आन्सर 1 पुणे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुण्यात झाली. याचे कार्यालय पुणे येथे आहे. 12 व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय येथे आहे. आन्सर 3 पुणे. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादितचे कार्यालय पुणे येथे आहे. 13 अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ येथे आहे. आन्सर 2 पुणे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कार्यालय पुणे येथे आहे. 14 सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य येथे आहे. आन्सर 1 पुणे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. 15 आयुक्त कृषी मुख्यालय येथे आहे. आन्सर 1 पुणे. आयुक्त कृषी मुख्यालय पुणे येथे आहे. 16 साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्यालय येथे आहे. आन्सर 1 पुणे. साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्यालय पुणे येथे आहे. 17 आयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय येथे आहे. आन्सर 2 पुणे. आयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय पुणे येथे आहे. 18 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मुख्यालय येथे आहे. आन्सर 1 पुणे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मुख्यालय पुणे येथे आहे. 19 यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा मुख्यालय येथे आहे. आन्सर 1 पुणे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा मुख्यालय पुणे येथे आहे. AI responses may include mistakes. होय. आन्सर 2 पुणे. हवेली तालुका आणि पुणे शहर तालुका या दोन्ही तालुक्यांचे मुख्य ठिकाण पुणे हे शहर आहे. 21 सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे. आन्सर 4 उत्तर. पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे. 22 पुणे जिल्ह्यात हे डोंगर आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्यात शिंगी व तसुबाई, पुरंदर आणि तामिणी व अंबाला हे सर्व डोंगर आहेत. 23 सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे. आन्सर 2 पश्चिमेस. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे. 24 पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागात हे उंच शिखर आहे.
आन्सर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागात हरिश्चंद्र, तसुबाई व भीमाशंकर आणि शिंगी ही सर्व उंच शिखरे आहेत. 25 पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात हे घाट आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात बोर किंवा खंडाळा, वरंधा व माळशेज आणि नाणे हे सर्व घाट आहेत. 26 पुणे जिल्ह्यात प्राकृतिक विभाग हे आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्यात पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, टेकड्यांचा उंच सखल प्रदेश आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश हे सर्व प्राकृतिक विभाग आहेत. 27 ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. आन्सर 2 भीमा. भीमा ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. 28 नदी भीमाशंकर येथे उगम पावते. आन्सर 1 भीमा. भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते. 29 पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून नदी वाहते. आन्सर 1 भीमा. पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून भीमा नदी वाहते. 30 मुळा, मुठा व निराया च्या उपनद्या आहेत. आन्सर 2 भीमा. मुळा, मुठा व निराया भीमा नदीच्या उपनद्या आहेत. 31 व नीरा नद्यांचा संगम नीरा, नरसिंगपूरजवळ होतो. आन्सर 1 भीमा. भीमा व नीरा नद्यांचा संगम नीरा, नरसिंगपूरजवळ होतो. 32 कहा कहा ही नीरा नदीची एक उपनदी आहे. नीरा नदी भीमा नदीला मिळते, तर भीमा नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. कोकडी आणि मीना नद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घोड नदीच्या उपनद्या आहेत. 34 पुणे जिल्ह्यात कोणत्या नद्या आहेत? उत्तर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्यातील मांडवी आणि पुष्पावती, इंद्रायणी आणि भामा आणि पवना आणि मुळा, मुठा या नद्यांचा समावेश होतो. 35 पवना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर 1 मुळा. पवना नदी ही मुळा नदीला मिळणारी उपनदी आहे. 36 पुण्यात कोणती नदी मुळा नदीला मिळते? उत्तर 1 मुठा. पुण्यात मुठा नदी मुळा नदीला मिळते आणि मुळा मुठा नदी तयार होते. 37 मुळा मुठाच्या संगमावर कोणते शहर आहे? उत्तर 1 पुन्हा. पुणे शहर मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. 38 पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये उष्ण हवामान आहे? उत्तर 4 यापैकी सर्वच. शिरूर आणि दौंड, बारामती आणि इंदापूर या सर्व तालुक्यांमध्ये उष्ण हवामान आहे. 39 पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात पाऊस पडतो. उत्तर भारी, जोरदार. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर 1 मावळ व मुळशी. एक्सप्लेनेशन पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील मावळ आणि मुळशी तालुक्यांत पर्जन्यवृष्टी जास्त होते. पुणे जिल्ह्यातील कमी पाऊस. आन्सर 4 यापैकी सर्वच.
एक्सप्लेनेशन. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि शिरूर हे तालुके पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात, जिथे पश्चिम भागातील तालुक्यांच्या तुलनेत पाऊस कमी पडतो. त्यामुळे यापैकी सर्वच तालुक्यांत पाऊस कमी पडतो हे बरोबर उत्तर आहे. एक्सप्लेनेशन. लोणावळे आणि खंडाळा ही पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे आहेत, जी पश्चिम घाटात वसलेली आहेत. 43. पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील वने. आन्सर. 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, वेल्हे, बोर, मुळशी आणि खेड या सर्व तालुक्यांमध्ये वने आढळतात. 44. शेकरू आढळणारे ठिकाण. आन्सर. 3 भीमाशंकर. एक्सप्लेनेशन. भीमाशंकर येथील अभयारण्यात शेकरू ही मोठी खार आढळते. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी देखील आहे. 45. मयुरेश्वर अभयारण्य. मयुरेश्वर अभयारण्य. आन्सर. 1 खेड. मयुरेश्वर अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. आन्सर. 3 जुन्नर व शिरूर. पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि शिरूर तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे. 47. शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आन्सर. 3 पुणे. पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 48. पिंपरी चिंचवडला प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. आन्सर. 1 पवना. पिंपरी चिंचवड शहराला पवना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आन्सर. 1 पवना. पिंपरी चिंचवड शहराला पवना प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. आन्सर. 1 पवना. एक्सप्लेनेशन. पिंपरी चिंचवड शहराला पवना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आन्सर. 1 पवना. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे पर्याय 1 हे योग्य उत्तर आहे. आन्सर. 3 दौंड व बारामती. 51. पुणे जिल्ह्यात या तालुक्यात तांदळाचे पीक जास्त होते. आन्सर. 4 यापैकी सर्वच. 52. पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यातील आंबेमोहोर, मुळशी तालुक्यातील कमोद व जुन्नर तालुक्यातील जिरेसाळ प्रसिद्ध आहे. आन्सर. 2 तांदूळ. 53. पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक या तालुक्यात जास्त होते. आन्सर. 4 यापैकी सर्वच. 54. तालुक्यात हरभऱ्याचे पीक जास्त घेतात. आन्सर. 1 इंदापूर. AI responses may include
56 पुणे जिल्ह्यात आन्सर 4 यापैकी सर्वच. पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, जुन्नर आणि हवेली या सर्वच तालुक्यांमध्ये भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 56 आन्सर 2 पिंपरी. पेनिसिलिन व मोटारी तयार करण्याचे कारखाने पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे आहेत. पेनिसिलिन आणि मोटारी तयार करण्याचे कारखाने पिंपरी येथे आहेत. 58 आन्सर 1 चिंचवड. स्कूटर आणि रिक्षाचा कारखाना चिंचवड येथे आहे. 59 आन्सर 1 मावळ. मावळ तालुक्यात तळेगाव येथे काचसामान आणि थर्मास बनवण्याचे कारखाने आहेत. आन्सर 3 भोर. सारोळे येथील कागद कारखाना भोर तालुक्यात आहे. 61 आन्सर 1 भोर. भोर येथे मेणकापड, मच्छरदाण्या, सूत, रंग इत्यादीचे उद्योग आहेत. 62 आन्सर 2 बारामती. बारा आन्सर 2 बारामती. बारामती तालुक्यात बालचंद्रनगर येथे यंत्रनिर्मिती कारखाना आहे. 63 यंत्राचे कारखाने. आन्सर 3 शिरूर. शिरूर